नमः. धर्माचा अजून मूर्तिमान पुतळा भासे जना भुवरी दीक्षा देऊनि जो जगतिया बद्धासहो उद्धरी वाणीने वदता भागवती कथा व्यासाप्रती भासला तो हा गुरु श्री जनार्दन असा सातांगणी शोभला. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. श्री भगवान वाच भारस्पति सभे नात्र साधु विदुर्जने तैहि दुरुक्ति भिन्नमात्मानं यस्समाधातुमीश्वरः. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले आणि शुकाचार्य राजा परीक्षितीला आणि भगवान गोपालकृष्ण उद्धवाला सांगतात. सूत शौनकादिकाचा संवाद पूर्वीपासूनच चाललेला आहे. याप्रमाणे उद्धवाला ज्ञान सांगताना भगवंत म्हणतात ह्या दोन माणसाच्या ज्या प्रवृत्ती आहेत त्या अत्यंत अनर्थकारक आहेत. एक काम प्रवृत्ती आणि दुसरी अर्थ प्रवृत्ती. वास्तविक आपल्याला धर्म अर्थ काम आणि मोक्ष असे 4 पुरुषार्थ जरी सांगितलेले असले तरी सगळ्याच्या मागे धर्म आहे. धर्म हा त्याचा अनुस्यूत घटक आहे. धर्माने अर्थ आणि धर्माने काम. आपण धर्म विसरून जातो आणि फक्त अर्थ आणि काम यालाच महत्व देतो. पण त्याचा जो अनुस्यूत म्हणजे ज्याला त्यांनी गुंडाळून टाकले, धर्माने गुंडाळलेला अर्थ, धर्माने निबद्ध केलेला अर्थ म्हणजे पैसा आणि धर्माने निबद्ध केलेला काम म्हणजे इच्छा. मर्यादित. धर्म शब्द मर्यादा या अर्थाने. आपण आपल्याला मर्यादा घातली म्हणजे धर्म. आणि ही मर्यादा सगळ्याच गोष्टीचे. ही मर्यादा आपल्या पाहण्यामध्ये, ऐकण्यामध्ये, बोलण्यामध्ये, चालण्यामध्ये, जेवणामध्ये, व्यवहारामध्ये. आपण रामदास स्वामींनी म्हटल्याप्रमाणे प्रमाणामध्ये सर्व काही असावे. सगळं प्रमाणबद्ध पाहिजे. प्रमाणाच्या बाहेर गेलं अतियोग. आयुर्वेदामध्ये हीन योग, मिथ्यायोग आणि अतियोग असे 3 प्रकार सांगितलेले आहेत. प्रत्येक गोष्टीचा वापर, योग म्हणजे वापर. मिथ्यायोग म्हणजे काय? मोबाईल कशासाठी आहे? मोबाईल तुम्हाला दुसरीकडच्या वार्ता कळाव्यात, ताबडतोब तुमचा संपर्क व्हावा, तुम्हाला काही ज्ञान मिळावं यासाठी मोबाईल आहे. पण तुम्ही जर मोबाईलमध्ये नुसते चित्रच पाहत राहिलात, तुम्ही नुसते खेळत बसलात तो मिथ्यायोग झाला. मोबाईल दिला पण तो मिथ्या कारणासाठी तुम्ही वापरला. त्याचप्रमाणे फारच काय दिवसभर मोबाईल हातात घेऊन बसले, मग मानेचं दुखणं सुरू झालं, पाठीचं दुखणं सुरू झालं, डोळे दुखायला लागले. का हो म्हणले? कशामुळं? ते म्हणले फारच मोबाईलचं काम चालू आहे. मग ते म्हणे हा अतियोग झाला. तेव्हा मिथ्यायोगही सोडा, अतियोगही सोडा आणि आपल्याला प्रमाणामध्ये सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. म्हणून मिथ्यायोग, हीनयोग आणि अतियोग. हीनयोग म्हणजे नाहीच वापरायचा. नाही वापरला तर तुम्हाला जगाशी संपर्कच राहणार नाही. म्हणून हीनयोगही नको, मिथ्यायोगही नको आणि अतियोगही नको कोणत्याही गोष्टीचा. म्हणून कृष्ण म्हणतात हे उद्धवा, माणसाला इतर माणसांनी काही बोललं तर काही वाटत नाही, पण आपल्याच लोकांनी जेव्हा आपला अपमान लोक करतात तेव्हा जेवढं दुःख होतं तेवढं कधीच होत नाही. बाकीच्या लोकांनी बोलले तर म्हणतात जाऊ द्या, लोक बोलत राहतात. पण आपलेच लोक जेव्हा आपला अपमान करतात, आपल्या तोंडावर आपल्याला शिवी देतात, तेव्हा मात्र माणूस ताबडतोब उदासीन होतो, निरीच्छ होतो. आणि मग यासाठी उदाहरण दिलंय की स्मरता धृतियुक्तेन विपाकम निज कर्मणाम तो अवंती शुद्व्यः कश्चित. एक जुनी कथा मी तुला सांगतो. बादरायण म्हणजे व्यास महर्षींनी ही कथा या भागवतामध्ये सांगितलेली आहे. तीच मी तुला सांगतो. आणि म्हणून भगवान म्हणतात की अवंती शुद्व्यः कश्चित दासी दाढ्यतम श्रिया. अवंतिका या ठिकाणी, अवंती या ठिकाणी एक गृहस्थ राहत होता. तो तसा ब्राह्मण होता, परंतु त्याच्याजवळ
पैसा 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 करून कुबेरा इतकी संपत्ती त्यांनी प्राप्त केलेली होती. कदर्यस्तु, त्याचं नाव कदर्यू ब्राह्मण, अत्यंत चिकट, अत्यंत लोभी, कोणालाही देणार नाही, दक्षिणा सुद्धा देणार नाही आणि लोकांसाठी खर्चही करणार नाही. न देवाय न धर्माय, फक्त आपले आडं भरणे. जुन्या काळामध्ये काय होतं, घरामध्ये आडं होते, घेतला पैसा की आडात टाकायचा, आणि पैसे नाणी होते चांदीचे, ते आडात टाकायचे, घेतलं की आडात, घेतलं की आडात. बँका भरल्या सगळ्या. ते म्हणतात ज्ञातयो तिथयस्तस्य, कोणाला कधी जेवायला बोलवलं नाही, कधी कोणाला आमंत्रण दिलं नाही, कधी कोणाला खर्च केला नाही, कधी कोणाला चहापान केलं नाही, कधी कोणाला दिवाळीचं बोलवलं नाही, कधी दान धर्म केला नाही, कधी तीर्थयात्रा केली नाही. शून्य अवस्था आत्मापी. आणि बरं बाकीच्यांचं जाऊ द्या, दारा दुहितरो भृत्या, बायकोला नाही, मुलाला नाही, का म्हणले खर्च होईल. बायका उपाशी, मुलं उपाशी, बिचारे दुसऱ्याच्या तोंडाकडे बघू लागले, फाटकं घालू लागले, भीक मागू लागले, आणि आपल्या मुलांना नाही, देव नाही, धर्म नाही, कर्म नाही, स्वतःलाही नाही, स्वतः सुद्धा लंगुटी घालून फिरायचा. तसेव यक्षवित्तस्य, कुबेरा इतकी संपत्ती त्याच्याजवळ जमा झाली. च्युतस्यो भयलोकतः, आणि लोक म्हणू लागले, अहो म्हणले एवढा पैसा मिळवतो, करतो काय म्हणले हा ब्राह्मण, करतो काय. अहो बायको पहा, जुनेर नेसून 10 ठिकाणी फाटलेलं वस्त्र, पुन्हा पुन्हा दंड घालतेच आहे, पुन्हा पुन्हा त्याला शिवतेच आहे. मुलं पहा बिचारे, त्यांच्या ढेऱ्या मोठ्या झालेल्या आहेत, खायला नाही, प्यायला नाही, कुपोषित झालेले आहेत बालक त्यांचे. कधी त्यांना कपडे नाहीत, लत्ते नाहीत, दिवाळी गेला, दसरा गेला, कधी लोकांना बोलवलं नाही, आणि स्वतः कधी खर्च केला नाही. धर्म काम विहीनस्य, कधी देव नाही, कधी धर्म नाही, कधी कर्म नाही, कधी ब्राह्मण भोजन नाही. चुकृशो पंचभागिनः, ते म्हणतात याला 5 गोष्टी आहेत, 5 विभाग. आपण जे जे मिळवतो ते 5 विभागामध्ये भागलं पाहिजे. याला पंचमहायज्ञ आपण म्हणतो. पंचमहायज्ञ जे आपण करतो, मग आपण देवयज्ञ, पितृयज्ञ, भूतयज्ञ, अतिथी यज्ञ, हे पंचमहायज्ञ आहेत. हे जर केले नाहीत तर काय होतं, अहो ते संतापतात म्हणे. जर आपण अग्नीच्या मुखी हवन केलं नाही तर अग्नी संतापतो, मग संतापला तर तुमचा घरच जळून जातं एके दिवशी. म्हणजे काय झालं, घराला आग लागली, बरोबर आहे, लागणार. संताप झाल्यावर काय होईल, तुम्ही सहजासहजी जर कोणाला सुखाने जीव घातलं नाही तर लोक शेवटी चिडून तुमच्यावर आक्रमण करणार. मग हे पंचमहाभूत सुद्धा तुमच्यावर आक्रमण करतात. चुकृतो पंचभागिनः, जो जन्माला येतो त्यावर 5 जणांचं ऋण आहे. याप्रमाणे आपण हे 3 ऋण तर फेडलेच पाहिजेत, पण त्याप्रमाणे पंचमहायज्ञ केले पाहिजेत. भूतयज्ञ सोपं आहे हो, काही नाही, नुसतं कावळ्याला किंवा समजा शेळी आली, कुत्रा आलं, गाय आली, तिला भाकरी टाकणं, त्यांना एखादा भाताचं शीत टाकणं, किंवा चिमण्या कावळे आले त्यांना पाणी ठेवणं, झाला भूतयज्ञ. भूतयज्ञ काही फार अवघड नाही. यज्ञ म्हणजे काय, त्याचं तूप टाकलं पाहिजे असं काही नाही. जीवाचा हा आहार जो आहे, जो असेल तो त्याला समर्पित करणं म्हणजे यज्ञ. आणि म्हणून भूतयज्ञ. पितृयज्ञ, तर्पण केलं, अहो पित्याला काय पाहिजे, पाणी पाहिजे हो, तिलांबू पाहिजे, तुम्ही फक्त पाणी द्या अंगठ्याने, बस. ते म्हणतात आम्ही पावलो. पाण्याची अपेक्षा आहे फक्त त्यांना, बाकी कशाची नाही. म्हणून पितृयज्ञ, भूतयज्ञ, अतिथी यज्ञ. आला अतिथी, जेव्हा जे काही माझ्याकडे असेल चटणी भाकरी तेवढी खा, अतिथी यज्ञ. देवयज्ञ, दररोज नैवेद्य झाला पाहिजे, याला देवयज्ञ म्हणतात. याप्रमाणे हे 5 यज्ञ जर केले नाहीत तर सगळे आपल्यावरती चिडतात. आणि म्हणून तदव ध्यान विस्तस्त पुण्यस्कंदस्य भूरिद, याप्रमाणे हा व्यापार करणारा, काही त्या ठिकाणी संपूर्ण पैसा मिळवला त्यांनी, लोकांच्याकडून भीक मागून का असेना पैसा मिळवला, बायका पोरं उपाशी ठेवले, दारिद्र्यामध्ये जीवन जगू लागला, पैसा यक्षा इतका मिळवला पण भीक मागून खाऊ लागला. एके दिवशी असंच, न धर्माय न कामाय, स्वतःसाठी नाही, स्वतःच्या इच्छापूर्तीसाठी नाही आणि धर्मासाठी नाही. यस्य दासस्य ईदृशः. एके दिवशी मेहुणा आला. अहो म्हणले बहिणीकडून ओवाळून घ्यायचे, चला म्हणले भाऊबीजीला, काय केलं आपण बघू. पाहिल्याबरोबर बहिणींनी स्वागत केलं. अहो म्हणले
तुझ्या घरी दिवाळी नाही का म्हणले. असं कसं काय. मग खूप दिवसांनी भाऊ आला. अहो म्हणले जसं लग्न झालं तसं तू आला नाहीस, आज आलास. म्हणले लोकांच्याकडे दिवाळी फटाके त्याप्रमाणे लाइटिंग लावली, तू अंधारात का बसली एक मिनिट टिप्पणती लावून. ती म्हणे काय करू, माझे पतिराज असेल, अंगावर जुनेर नेसलेली मुलं विचार बघितले तर त्यांच्या चेहरे बारीक झालेले, ढेऱ्या मोठ्या झालेल्या, अंगावर वस्त्र नाही, प्रावरण नाही, अलंकार नाही. अरे अरे म्हणले काय करावं. म्हणले काही नाही, पैसा म्हणले आहे ना. कुठे. आडात. आडावर मोठं झाकण टाकलं होतं, त्याला कुलूप लावलं होतं. तो म्हणला काही नाही, एक दगड आणा, आपण कुलूप फोडू. त्या मेहुण्याने कुलूप फोडलं आणि आतमध्ये पाहिल्याबरोबर काय बाबा, खजिनाच सगळा भरलेला, पूर्ण आड भरला. म्हणजे आता आड भरला, आता हा अजून टाकणार कुठं आणि करायचं काय पैशाचं. म्हणले बस, पैसा हे साधन आहे, पैसा साध्य नाही. हा उपदेश कृष्णाला यातून द्यायचा आहे की पैशाचा उपयोग करा. पाणी वाहिलं पाहिजे, प्रवाहित राहिलं पाहिजे. आपल्याला जे गव्हर्नमेंट पैसा देतं ना, तो बाजारात आणण्यासाठी देतं. तुम्हाला डीए वाढवला का, बाजारात येऊ द्या ना. बाजारात आला म्हणजे तो प्रवाहात राहील, तो लोकांच्या हातात येईल. तुम्ही जर साठवून ठेवला तर बाजार उदास होईल. म्हणून ते म्हणतात साठेबाजीसाठी पैसा नसतो. शेवटी पाणी जसं प्रवाहित व्हायला पाहिजे तसा पैसा सुद्धा प्रवाहित व्हायला पाहिजे. तो या हातातून त्या हातात गेला पाहिजे, तरच त्याची वाढ होईल. म्हणले बस काही नाही. घेतले पैसे सगळे, त्या आडामध्ये जेवढे पैसे होते सगळे काढले, तरी आडात पैसे शिल्लकच राहिले. दणा दणा खण 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 मोजले. जुन्या काळात मोजत होते खण खण. इथे तहसील कार्यालयामध्ये सुद्धा एक दगड होता, त्यावर असं खण मोजायचे आणि टाकायचे. तो चांदीचा आहे का नाही त्याच्यावरून कळायचं. याप्रमाणे आमच्या बलिन कॉलेजमध्ये होता एक दगड, तेव्हा तो त्याला खण वाजवायचे, बस हे चांदीचं आहे चांदीचं आहे. याप्रमाणे खण 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 पैसे मोजले. म्हणले जा रे पोरांना. म्हणले काय करायचं. मामा 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 पोरं म्हणू लागले. वा वा, मामा मोठा चांगला, मामा मोठा चांगला. त्यांनी ते सगळे पैसे घेतले, दुकानदाराच्या दुकानामध्ये गेले, वस्त्र प्रावरणाच्या दुकानात गेले. चालेल म्हणले काय. म्हणले काही नाही, संस्कृतीमध्ये गेले. म्हणले साड्या आणा. म्हणजे कशाच्या. अहो म्हणले रेशमी साड्या, तुमच्याकडे जेवढ्या महाग आहेत तेवढ्या आणा. मोठमोठ्या महागाच्या नऊवारी साड्या आणल्या, पैठण्या आणल्या, त्याचप्रमाणे वस्त्र प्रावरण आणले, दागदागिने आणले. सोनाराच्या दुकानात गेले, दागदागिने खरेदी केले. त्याचप्रमाणे हलवायाच्या दुकानात गेले, सगळ्या पंचपक्वान्न आणले. म्हणले कोणाकडं. म्हणले कदरीवकडं. काय एवढं कसं काय. म्हणले असं कसं काय झालं. आणि सगळ्या गावाला सांगितलं आमंत्रण, आज कदरीवकडे तुम्हाला जेवायला आहे. ते म्हणले हा कधीच नाही. म्हणले एक शीत मिळालं नाही, कधी चहाचं पाणी मिळालं नाही. ते म्हणले आज मेहुणा आलाय. वा वा, मेहुणा फार चांगला, बायकोचा भाऊ आणि लोण्याहून मऊ. वा वा म्हणले फारच चांगला आहे, मेहुणा फार चांगला. याप्रमाणे सगळे गाव आलं जेवायला आणि हा भीक मागून आला. म्हणले माझ्या घरात गर्दी कशाची आहे. त्याला काही दिसणं. पाहिलं तर बायको लक्ष्मी सारखी नटलेली, अलंकार दागदागिने घातलेत, नथ घातली, त्याप्रमाणे चप्पलहार घातलाय, नवीन नवीन दागदागिने घातलेत, मुलांनी नवीन वस्त्र घातलेत. म्हणले माझ्या घरामध्ये काय चाललंय. सगळीकडे दिवे लावले. म्हणले एवढा पैसा. आणि मग आल्याबरोबर त्याला सांगितलं हो भाऊजी तुम्ही बाहेर जायचं, तुम्ही नाही यायचं. म्हणले तू म्हणलं माझं घर आहे. तुमचं घर नाही, घर आमचे, घर आमच्या सगळ्यांचं आहे, तुमच्या एकट्याचं नाही. असं म्हणल्यानंतर सगळे लोक म्हणू लागले मी भीक मागून आणलं म्हणे यांनी. आणि हा याला हाकललं. याला म्हणलं तुम्हाला एंट्री नाही, तुम्ही घरात यायचं नाही, चला तुम्ही बाहेर नदीला जा. म्हणले तुम्ही तुमच्या दशम्या धपाटी खायला जा नदीला. तुम्ही जे काही आणलंय ना भीक मागून, नदीला जाऊन खायचं, तिथंच पाणी प्यायचं. आणि मग मात्र तो म्हणला अरे अरे अरे. सगळे लोक म्हणाले वा वा खूप चांगले, वा मेहुणा मोठा चांगला आहे. त्यांनी सगळ्यांना जीव घातलं, खाऊ घातलं. आणि मग मात्र ते म्हणतात जर अर्थ पैसा जर योग्य कारणासाठी खर्च नाही केला तर 15 अनर्थ त्याचे होतात. 15 अनर्थ सांगितले. कोणते. लोभ स्वल्पोपितान हंती. या पैशामुळं लोभ निर्माण होतो. पहिली गोष्ट हाव निर्माण होते पैशामुळं. माणसाला पैसा अजून हवाच वाटतो. पैसा नको असं कुणी म्हणत नाही. 1 लाख रुपये मिळाले तर म्हणत नाही, 2 लाख मिळाले असते तर फार बरं झालं असतं. कोटी मिळाले तर नाही, अजून एखाद्या कोटी मिळायला पाहिजे होते. चला आमचं कोर्टात भांडण चाललेलंच आहे, अजून 1 कोटी कशी मिळत नाहीत. अरे बाबा तुम्हाला जेवढं मिळेल त्यात समाधान माना. नाही नाही नाही, यापेक्षा माणसाची हाव वाढते. अर्थस्य साधने सिद्धे उत्कर्षे लक्षणे व्यये. आणि म्हणून आधी लोभ निर्माण होतो, त्यानंतर या लोभातून माणसे एकमेकाचा द्वेष करू लागतात.
एकमेकांना मारू लागतात. आणि अर्थस्य मिळवताना, पैसा मिळवताना त्रास, पैसा रक्षण करताना त्रास आणि पैसा खर्च करतानाही त्रास होतो. अरे अरे एवढे पैसे खर्चायला लागले. म्हणून अर्थस्य साधने सिद्धे उत्कर्षे रक्षणे व्यये नाशोपभोग आयासन चिंता भ्रमो नृणाम. या 15 प्रकारचे अनर्थ त्यांनी सांगितले. याप्रमाणे मिळवताना त्रास, रक्षण करताना त्रास, खर्च करताना त्रास, परिश्रम, भय, चोराचं भय. चोराचं भय आहे माणसाला, भय त्याच्या मागं लागलेलंच आहे. चिंता आहे, भ्रम आहे, चोरी आहे, हिंसा आहे. पैसा असला की माणूस खोटं बोलतो, पैसा नाही म्हणतो. खोटं बोलणं हे त्यातूनच येतं. दंभ येतो, काम येतो, क्रोध येतो. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या वाईट सवयी लागतात माणसाला. गर्व येतो, अहंकार येतो, भेदबुद्धी, वैर माणूस करायला लागतो. अविश्वास, लोकांच्यावरती विश्वास ठेवत नाही. तो एका ठिकाणी असं मोठं गमतीचं वर्णन केलेलं आहे. गडकऱ्यांचं एक नाटक आहे, एकच प्याला नावाचं. त्या नाटकामध्ये त्याने असं म्हटलंय, तो जो तळीराम आहे तो दारू पिणारा, तो म्हणतो दारू सगळ्यात चांगली, दारू पिणं सगळ्यात चांगलं. का म्हणले? त्याचं कारण काय? त्याचं कारण असं म्हणे की दारू पिलेला माणूस कधी खोटं बोलत नाही. चांगलं आहे ना मग, पण खोटं बोलत नाही तो, कारण खोटं रचून त्याला सांगता येत नाही. आणि तो कोणाचा विश्वासघात करत नाही, कारण कोणी त्याच्यावर विश्वासही ठेवत नाही. तेव्हा ही जी गंमत आहे त्या शब्दातली गंमत आहे. तेव्हा तसं या ठिकाणी आपल्यावरती कोणी विश्वास ठेवत नाही. ज्याच्याकडे पैसा आहे तो कधी तुमचा घात करेल सांगता येत नाही. लंपटता येते, माणसं हे खेळायला लागतात. मग जरा पत्ते खेळा, त्याचप्रमाणे काहीतरी एखाद्या गोष्टीला पैसा खर्च करून वेगवेगळ्या पद्धतीचे डाव खेळतात, रमी खेळतात, आणि खर्च करतात, दारू पितात. असे 15 अनर्थ माणसाच्या केवळ धनामुळे होतात. आणि म्हणून ते म्हणतात येते पंचदशार्था हेर्थ मुलामता नृणाम. या सगळ्याचं मूळ काय असेल तर अर्थ. हे उद्धवा, जो असा अर्थ, केवळ अर्थ, अर्थस्य पुरुषो दासः, अर्थाचा दास झालेला आहे, तो त्याच्या बायकोपासून दुरावतो. भिद्यन्ते भ्रातरोदाराः. आणि मग एके दिवशी त्याची बायको म्हणते, एवढा पैसा असून करायचं काय? जर तुम्ही मला दिला नाही तर माझा तुमचा संबंध नाही. मेवणा म्हणतो माझा तुमचा संबंध नाही. भ्रातरोदाराः पितर सुरत असतात. हा मित्र दूर जातात, कारण मित्र पैसा असला तर म्हणतात मला उसने द्या. हा नाही म्हणतो, नाही म्हणलं की राग येतो. जरा मित्र दुरावला, त्याचप्रमाणे भाऊ दुरावला, मेवणा दुरावला. आणि मग अर्थे नाल्पियसा हे ते समजा दीप्त मन्यवाहा. दीप्त मन्यवाहा, माणसाला रागही लवकर येतो. ज्याच्याजवळ धन आहे ना त्याला राग येत असतो. जो निर्धन आहे त्याला रागच येत नाही. तो म्हणतो राग येऊन करू काय, मी माझ्या तोंडात मारू काय. तेव्हा राग निर्धन लोकांना कधी येत नाही. दारिद्र्यम परमंजनम असा शब्द कृष्णाने त्या दशमस्कंधाच्या अध्यायामध्ये वापरला आहे. जे मला अर्जुनाचा उद्धार करताना दारिद्र्यम परमंजनम, दारिद्र्य माणसाला आलं म्हणजे तो जमिनीवर येतो, आणि पैसा आला की तो हवेत तरंगतो. म्हणून दारिद्र्यम परमंजनम, माणसाला दारिद्र्य आलं पाहिजे, त्याशिवाय तो लोकांशी नीट वागत नाही. आणि म्हणून ते म्हणतात लब्ध्वा जन्मा मरप्रार्थे मानुषम तद्विजकृताम, याप्रमाणे. आणि मग त्याला हकलून दिलं. त्याला हकलून दिल्यानंतर तो सगळीकडे गावात फिरायला लागला. सगळे पोरं त्याची टिंगल करू लागले. अरे म्हणले हे बघितलं, यांच्या घरी लोक जेवायला लागले आणि हा भीक मागून बसलाय. त्यांनी 4 ठिकाणून भिक्षा आणली होती. नदीवर बसला. नदीवर बसला तर सगळे लहान लहान पोरं आले. म्हणले काय नाही रे, याला मारा. काठ्या घेतल्या आणि त्याला मारायला सुरुवात केली. कुणी त्याच्या अंगावर थुंकलं, कुणी त्याच्या पात्रामध्ये मूत्र विसर्जन केलं. मूत्रयंतीचे पापिष्ठा ठेवंतचे मूर्धनी, कुणी तिथे वाईट अशा प्रकारच्या विष्ठा टाकल्या. आणि कुणी त्याचं वस्त्र ओढलं. पीठमचं एकच सूत्रंच कंथाम चिराणी केचन. पहा म्हणे कसं फाटकन दिसून बसला. एवढे पैसा असून काय उपयोग आहे. बदनंते रजवा तमके, बांधा रे बांधा म्हणे, याला दोरीने बांधा. लहान लहान मुलांनी त्याला दोरीने बांधलं. तो म्हणाला अरे नका रे मला त्रास देऊ. नाही म्हणले तुम्ही तुमच्या घरच्यांना त्रास दिला, आम्ही तुम्हाला, तुम्ही धर्मध्वज शठ आहात. तुम्ही ब्राह्मण नाहीत म्हणले, तुम्ही शठ आहेत. शठ म्हणजे केवळ पैसा 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 करणारे, केवळ नुसत्या शठ म्हणजे ज्याला आपण केवळ
दाखवेगिरी करणारे तुम्ही, खोटं बोलणारे आणि धर्मध्वज शठा, तुम्ही धर्माचा अपमान केलाय, धर्मध्वज आहेत तुम्ही, शठ आहेत. क्षीण वित्ता इमामृती मगरे जिता. आणि मग तो मौन बसला, शांत बसला. त्याला तिथून हाकलून लावलं, गावातून हाकलून लावलं नव्हे, नदीवरून हाकलून लावलं. म्हणजे पलीकडल्या गावात जा आता. तो गेला पलीकडल्या गावात आणि मग शांत बसला. आणि हा द्विज, हा ब्राह्मण, कृष्ण म्हणतात, हा म्हणू लागला, अरे अरे अरे, मी चूक केली, मी फक्त पैसा 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 म्हणून गोळा केला, जो माझा कधीच नव्हता. पैसा आपला कधीच नसतो, पैसा लोकांचाच असतो. पण आपण उगाच म्हणतो माझा पैसा. नायम जनोमे सुखदुःखे हेतू, मला दुःख का झालं असा विचार करतो तो. आता इथं त्याच्या अंतःकरणात परिवर्तन झालं. तो विचार करू लागला, अरे मला का लोकांनी मारलं, माझ्या घर लोकांनी का लुटलं, अरे अरे एवढे कष्ट करून मी संपत्ती जमा केली पण व्यर्थ. आणि पैसा हा दुःखदायक आहे, भय चिंता यातून निर्माण होतं. मला एवढं दुःख का झालं, हे सगळे मुलं माझ्यावरती, माझ्या अन्नामध्ये का बरं त्यांनी विष्ठा टाकली, मूत्र टाकलं, काय कारण आहे. त्याचं एकच कारण आहे, मी माझं मन ताब्यात ठेवलं नाही. मला दुःख का झालं याचा विचार तो करू लागला. मला दुःख एवढ्यासाठी झालं की माझं मन मी ताब्यात ठेवलं नाही. दुःख देणारे हे लोक नाहीयेत. आपण म्हणतो ना, सुखस्य दुःखस्य नकोपी दाता. वासिष्ठ सूत्रामध्ये म्हटले, वसिष्ठ ऋषी म्हणतात रामाला, हे रामा, सुखस्य दुःखस्य नकोपी दाता परो ददाती ती कुबुद्धी रेषा. तुम्हाला सुखही कोणाकडून मिळत नाही आणि दुःखही कोणाकडून मिळत नाही. आपणच आपल्या सुखदुःखाचे भागीदार असतो. निर्माण करणारे आपणच आणि भोगणारे आपणच. त्यामुळं नायम जनोमे सुखदुःख हेतूर न देवतात्मा ग्रहकर्मकाला. मला माझ्या मेव्हण्याने दुःख दिलं नाही, बायकोनी नाही, मुलांनी नाही, लोकांनी नाही, समाजाने नाही. मी माझ्या स्वतःच्या कर्माने दुःखी झालो. स्वकर्म ग्रंथात ग्रथितो ही लोक. स्वकर्मतंत्र, आपल्या कर्मच आपल्याला बाधक ठरतं. ते म्हणतात ततश्च कर्माणी विलक्षणानी शुक्लाने कृष्णाने लोहितानी. आणि मग सर्वे मनोनिग्रह लक्षणांता. हे सगळ्याचं उत्तर एक आहे, माणसाच्या मनाचा निग्रह. माणसाने आपलं मन ताब्यात ठेवावं. सर्वे मनोनिग्रहण लक्षणांता परो हि योग मनसा समाधी. तोच योग आहे, तोच खऱ्या अर्थानं भक्तियोग आहे. तीच साधना आहे, तेच साध्य आहे. जर आपण मन ताब्यात ठेवलं नाही तर आपल्याला नेहमी दुःख होतं. म्हणून तुम्ही मन ताब्यात ठेवा. त्याने विचार केला. आजच आपण आत्मविचार केला नाही तर आपलं म्हणून जो आपण आत्म्याला समजतो तो आत्मा आपल्याला कधीच कळणार नाही. त्याने मग आपल्या मनाला विचार केला, दिरागीपणाचा विचार केला. मनोवशेन्य हेबमस्म देवा. माणसाने मन आपल्या मनावरती नियंत्रण ठेवावं, मन वशामध्ये ठेवावं, आपल्या स्वतःच्या ताब्यामध्ये मन ठेवावं. जरी ते अवघड आहे, खरंय, कारण मनश्च नान्यस्य वशम समेती. मन ताब्यात ठेवणं सोपं नाहीये. अहो, एखादा घोडा ताब्यात येईल, एखादा उधळणारा बैल ताब्यात येईल, पण मन ताब्यात येणार नाही. एखादा हत्ती, मदोन्मत्त हत्ती, त्याला साखळदंड बांधला तर तो ताब्यात येईल. मनाला काय बांधणार. ते म्हणाले, मनाला धर्माने नियंत्रणात ठेवा. भीष्मो हि देह सहस सह्यान योन जानवशेतन सही देवदेवा. हे मन अत्यंत भयंकर आहे, भीष्म आहे. ते लवकर ताब्यात येत नाही. ते दुर्जयम शत्रू असह्य वेग. एखादा शत्रू आपल्याला ताब्यात आणता येईल, दुसरे लोक ताब्यात आणता येतील, आपलंच मन आपल्याला ताब्यात आणता येणार नाही. कुर्वंत सद्वे ग्रहमत्य म्हणते मित्रानिदासीन रिपुन विमूढा. याप्रमाणे मन मात्र माणसाने ताब्यात जर ठेवण्याचा प्रयत्न करत राहिला, हळूहळू, एका दिवसात येणार नाही, एका तासात येणार नाही, पण हळूहळू आपण त्याचा अभ्यास केला. अभ्यास येईल तर कोणते. कृष्णाने सुद्धा गीतेत हेच सांगितले, जिम्वाम क्वचित संदर्शित स्वबद्धीर तद्वेदनायाम कथमासुपेत. आपण आपल्या हे शरीर केवळ पंचमहाभूताचं बनलेलं आहे आणि आपली जीभ आपण ताब्यात ठेवली पाहिजे. वास्तविक खरं म्हणजे जीभ 32 दाताच्या मध्ये 32 दात आहेत, जीभ एकटीच आहे. आपण एवढं बोलतो, कधी दाताखाली येते का? नाही, ती दाताखाली येत नाही, एखाद्या वेळेला येते, पण ती मुक्त असते.
ती एवढ्या दाताच्या भोवती असून सुद्धा मुक्त आहे, दात तिच्या भोवती असून. तसं संसार आपल्या भोवती असून आपण मुक्त असावं जिम्मेप्रमाणे. ते म्हणतात ज्याप्रमाणे आपल्याला ही कधी कधी जीभ चावली गेली तर आपल्याला त्रासही होतो, जेवताना बोलताना त्रास होतो. पण मग हा त्रास झाला तर रागवायचं कोणावर? आपण म्हणतो आपली जीभ आणि आपलेच दात, आपलेच ओठ आणि आपलेच दात. काय करावं? तसं आपण आपल्यावरच रागवावं, दुसऱ्यावर आपण कधी याच्यावरती आरोप करू नयेत. यदंग मंगेन निहन्य नित्पचित क्रुद्धेत कस्मे पुरुष स्वदेहे आत्मा यदेशा सुख दुःख हेतू किमन्यत्र निरस्वभाव. याप्रमाणे त्यांनी विचार केला, चिंतन केलं, विराग मनामध्ये आणला आणि मग नागनेरी तापोन हिमस्यत असत्यात. ते म्हणतात आपल्याला कालस्य हेतू सुख दुःख यष्टे, काळामुळे सुख दुःख आपल्याला प्राप्त होतं. हा काळ भगवंताच्या स्वाधीन आहे, काळ आपल्या स्वाधीन नाहीये. त्यामुळं ज्याप्रमाणे बर्फाला आग जाळू शकत नाही त्याप्रमाणे शांत मनाला संसार काही करू शकत नाही. मन शांत ठेवा, मन स्थिर ठेवा, संसार काही करू शकणार नाही. आत्मस्वरूप काल आणि आत्मस्वरूप हे जे आपलं तत्व आहे त्याला बाहेरचं दुःख काही करू शकणार नाही, कारण आपला आत्मा आनंदमय आहे, आत्म्याचं स्वरूप आनंदमय आहे. आपण आनंदातून जन्माला आलेलो आहोत. उपनिषदकार म्हणतात आनंदात देव ही जातानी. आपण आनंदातून जन्माला आलोत, आनंदात राहतो आणि आनंदातच राहणं हे आपलं स्वरूप आहे. मग आपण दुःख का करायचं? बर्फाला जसं अग्नी जाळू शकत नाही तसं आत्म्याला कधी दुःख होऊ शकत नाही. हे सुख दुःख सगळे शरीराला आहे. त्यामुळं यथाहम संस्कृतीरूपिणस्या देवं प्रबुद्धो न विभीती भूतैः एतां सहस्राय परात्मनिष्ठा मध्यासितां पूर्वमनीषिभिः. याप्रमाणे शांत चित्ताने विचार केला आणि कदर्यू मुक्त झाला. उद्धवा, कदर्यूला आत्मज्ञान प्राप्त झालं. कदर्यू हा विरागी झाला आणि भगवान म्हणतात निर्विद्या नष्ट द्रविणो गतक्लमाहा. गतक्लमाहा सगळा मनामधला दोष, मनामधलं दुःख सगळं नष्ट झालं, वेदना नष्ट झाली आणि तो हे गीत गाऊ लागला. त्यांनी जे चिंतन केलंय त्याला, ती जी गाथा आहे त्याला कदर्यू ब्राह्मणाची कदर्यू गीत असं म्हणतात. म्हणजे कदर्यू ब्राह्मणाने गायलेलं गीत. याप्रमाणे भिक्षू गीत असं त्याला नाव आहे. तेव्हा या एतां भिक्षुणां गीतां ब्रह्मनिष्ठान समाहिता, याला भिक्षू गीत अशी संज्ञा आहे. आणि मग भगवंतांनी सांख्ययोग सांगितला. सांख्ययोग म्हणजे जो आपण तृतीय स्कंधामध्ये कपिल महामुनीने सांगितला. सांख्य म्हणजे सम्यक ख्यायते अनेन इति. ज्ञानयोग सांगितला. त्याप्रमाणे ज्ञानयोगाबरोबरच या 3 गुणांचा आविष्कार कसा होतो ते सांगितलं. विश्व कसं निर्माण होतं, गुणप्रवाह कसे ते सांगितले. प्रकृती आणि पुरुष याचं स्वरूप सांगितलं. उत्पत्ती कशी होते ते सांगितलं. आधी भगवंताला मी फार व्हावं अशी इच्छा होते. का होते? ते म्हणतात जेव्हा हे सगळे जीव त्यांच्या कर्मामुळे, त्यांचं कर्म आता उन्मुख होतं, उदयोन्मुख होतं, जेव्हा त्यांचं कर्म आता फलोन्मुख होतं, आता तुम्हाला फळ मिळायचंय कर्माचं, मग देवाला वाटतं किती दिवस झाले हे जीव आपल्यामध्ये, त्यांना बाहेर टाका. वळवळ होते. थोडक्यात ही वळवळ जीवांची वळवळ सुरू असते. आपल्या डोक्यात नाही का वळवळ सुरू झाली की आपण म्हणतो काय डोक्यात वळवळ कशा काय वाटायला लागली. तसं भगवंताला या जीवाच्या सगळ्या ज्या वासना आहेत त्या वासनेची वळवळ भगवंताला निर्माण झाल्यामुळे भगवान म्हणतात की आता आपण हे विश्व प्रगट करावं, मी फार व्हावं, अहम बहुश्याम प्रजायेय. आणि मग त्यातून एकदम माया समोर येते. आधी माया नसते, अव्यक्त. कालच मी वाचलं ना सदासील नो सदासील नो द्रजो नो व्योमा परोयता. हे जे नासदीय सूक्त आहे हे त्यांनी जे स्टीफन हॉकिन्स आहेत, जे शास्त्रज्ञ होऊन गेले, स्टीफन हॉकिन्स, त्यांनी हेच सांगितलं म्हणे जे आमच्याकडे वेदांनी सांगितलं 15-20 हजार वर्षापूर्वी. ते स्टीफन हॉकिन्सने जो खुर्चीला बांधलेला नव्हता का, तो शास्त्रज्ञ ज्ञानी होता, त्यांनी हे सांगितलंय. म्हणजे आपल्याकडे 20,000 वर्षापूर्वी जो विचार आहे तो आज शास्त्रज्ञ सांगतात आणि लोक ठीक आहे इंग्रजीमध्ये सांगितल्यामुळे लोकांपर्यंत गेला. असो, याप्रमाणे यातून निर्मिती होते. मग आधी अव्यक्त आहे, काहीच नव्हतं, काहीच नव्हते तरी काही एक होते, काही जरी नसलं तरी चैतन्य शक्ती होती
आणि मग त्यामध्ये अंधार नव्हता, प्रकाश नव्हता, त्याचप्रमाणे समुद्र नव्हता, वायू नव्हता, सूर्य नव्हता, काहीच नव्हतं. मग काय होतं? गहनम गभीरम, फक्त अत्यंत सूक्ष्म खोलामध्ये एक चैतन्य तत्व होतं आणि त्यातून विश्व निर्माण झालं. मग माया निर्माण झाली. भगवंताची ही माया समोर आल्याबरोबर भगवंतांनी सांगितलं आता गुणमयी माया. ही गुणमयी माया अहंकार रूपाने तिने विश्व निर्माण केलं. हा व्यापक स्वरूपाचा अहंकार, ज्याला आपण या भगवंताचा अहंकार असं म्हणू, व्यापक स्वरूपातला, त्या अहंकारातून मग पुढे विश्व म्हणजे 3 गुण, तमोगुणातून आकाश वगैरे वगैरे निर्माण झालं. मग प्रकृतीपासून विकृती आणि विकृतीपासून पुन्हा विकृती, याप्रमाणे पंचमहाभूताची निर्मिती, पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंच तन्मात्रा अशा पद्धतीच्या निर्माण झाल्या. आणि मग विश्व अस्तित्वात आलं. कारण सांख्ययोगाने जे विश्व निर्मितीचा सिद्धांत सांगितलाय त्याच्या पलीकडे कुणी काहीच सांगितलं नाही. म्हणजे जरी कुणी सांख्याला नाकारलं तरी विश्व निर्मितीचा सिद्धांत फक्त सांख्याचा आहे आणि तो सगळ्यांनी स्वीकारलाय. जरी सांख्याच्या काही गोष्टी नाकारल्या असल्या, म्हणजे अनेक पुरुष आणि एक प्रकृती, शंकराचार्यांनी याला नाकारले. ते म्हणतात अनेक पुरुष कसे असू शकतात, मग एक पुरुष मुक्त झाला तर सगळेच मुक्त होतील, म्हणून अनेक पुरुष ही कल्पना शंकराचार्यांनी नाकारली. हे तत्वज्ञान बाजूला ठेवा. पण उत्पत्ती जशी होते तसाच विलय पुन्हा उलटा होतो. मग भूमी गंधगुण या गंधगुणामध्ये विलीन होते. मग गंधातून या पाण्यामध्ये गंधगुण पाण्यात विलीन होतो. पाणी या अग्नीमध्ये विलीन होतं. अग्नी वायूमध्ये विलीन होतं. वायू आकाशात, आकाश अहंकारात, अहंकार महत्तत्वात, महत्तत्व मायेत, माया परब्रह्मात आणि मग संपूर्ण विश्व नष्ट होतं. याप्रमाणे अंबरम शब्दतन्मात्रम अशा पद्धतीचं वर्णन केले. त्यानंतर 3 गुणांची वृत्ती सांगितली. प्रत्येकाच्या वृत्ती वेगवेगळ्या आहेत. आता प्रत्येकामध्ये सत्व रजतम ह्या वृत्ती आहेत. प्रत्येक कुणी असू द्या, याचा कमी जास्तपणा निर्माण झाला की विश्व निर्माण होतं आणि साम्य तत्व झालं की विश्व समाप्त होतं. साम्य तत्व, एकरूपत्व आणि त्यात थोडा कमी जास्तपणा झाला की विश्व निर्माण होतं. सत्वम रजतम इति गुणा जीवस्य नैव मे. याप्रमाणे सत्व रजतम ह्या 3 प्रवृत्ती आहेत. पुन्हा त्याच्यात सत्वांश एखाद्याचा जास्त आहे, तमोगुण कमी आहे, आणि रजोगुण जास्त आहे. कुठे रजोगुण जास्त आहे, तमोगुण जास्त आहे, सत्वगुण कमी आहे. अशा पद्धतीने प्रत्येकाच्या मध्ये हे सगळे तत्व आहेत आणि त्यातून सुख आणि दुःख, धर्म आणि अधर्म हे निर्माण होतं. मग एखादा धर्म निरीच्छ भावनेने करतो तो सात्विक झाला. कुणी धर्म मला अमुक प्राप्त व्हावं म्हणून मी भागवत सप्ताह केला, करू द्या ना, तो राजस झाला. एखादा विरोध भक्ती करतो तो तामस झाला. याप्रमाणे सत्व रजतम, सत्वे प्रलीना स्वर्यांती नरलोकम रजोलो. याप्रमाणे रजोगुणी हा कमी दर्जाचा आहे, सत्वगुणी श्रेष्ठ दर्जाचा आहे आणि मला जो अर्पण करतो तो श्रेष्ठ. मदर्पणम निष्फलम वा सात्विकम निज कर्म तत्व. ते सात्विक जो मला सगळं फळ अर्पण करतो, सगळा संकल्प वगैरे काहीच नाही, सगळं भगवदर्पण जो करतो, संकल्प केली या विण सहज होत असे मदर्पण. नाथ महाराज म्हणतात संकल्प न करता सुद्धा सगळं मला जो अर्पण करतो तो माझा श्रेष्ठ भक्त आहे. जो काहीतरी संकल्प करतो, मम आत्मना सह कुटुंबस्य क्षेम, हे सगळं काय झालं, राजस झालं. ते म्हणतात राजसम फल संकल्पम, राजस प्रवृत्ती संकल्पाची आहे. जो हिंसा वगैरे करतो तो तामस आहे. मग काही नाही, मर्याई, त्याचप्रमाणे येडाई, मसाई, तिथे बली अर्पण करायचे, ती भक्तीच आहे, पण ती तामस भक्ती आहे. म्हणून ते म्हणतात याप्रमाणे नाथ महाराजांनी म्हटलंय ना की अशी शेंदरी हेंदरी दैवते, त्यांनी त्याला शब्द वापरलाय. कली माझी दैवते उघड दिसती फार, नारळ शेंदूर यांचा भडीमार. दुसरं काही नाही, कलीमध्ये एवढे दैवत आहेत, नारळ आणि शेंदूर याचा भडीमार. मूळ भक्ती राहिली बाजूला. याप्रमाणे सात्विक्याध्यात्मिकी श्रद्धा, त्याप्रमाणे सात्विक श्रद्धा, राजस श्रद्धा, तामस श्रद्धा. त्यानंतर मग सांगायला सुरुवात करतात की भक्तियोगेन मन्युष्टो मद्भावाय प्रपद्यते तस्मादेव लब्ध्वा ज्ञान विज्ञान संभवम. याप्रमाणे हे उद्धवा, हे प्रत्येकामध्ये या 3 प्रवृत्ती आहेत कमी जास्तपणामध्ये.
त्यानंतर भगवान सांगतात मल लक्षण मिमम कायम लब्ध्वा मद्धर्मा स्थिता. हे उद्धवा, ज्याप्रमाणे अर्थ माणसाला नीच स्तरावर नेतो, अर्थाचा लोभ माणसाला नीच स्तरावर नेतो, तसा कामाचा लोभ सुद्धा नीच स्तरावर नेतो. धर्म जर सोडून अर्थ आणि काम या दोन प्रवृत्तीमध्ये माणूस अडकला तर तो निम्न स्तरावर जातो. याचं दुसरं उदाहरण देतात ऐल राजाचं. भगवान गोपाळ कृष्ण म्हणतात आमचे पूर्वजातून ऐतिह्य म्हणतात त्याला. ऐतिह्य म्हणजे काय? इतिहासामधून काही शिकावं, चांगलं घ्यावं, वाईट सोडून द्यावं. चांगलं घ्यावं ना, इतिहासामध्ये शिवाजी महाराजांनी काय केलं घ्या ना, पण त्याचबरोबर इतर लोकांनी कसं वाईट वागले ते पहा आणि तसं वागू नका. म्हणून ऐतिह्य हे प्रमाण आहे. जसे बाकीचे प्रमाणे शब्द वगैरे जसे प्रमाणे तसे ऐतिह्य हे प्रमाण आहे. ऐतिह्य म्हणजे इतिहास कथन. म्हणून इतिहासाचा अभ्यास झाला पाहिजे, तो चांगलं घेण्यासाठी आणि वाईट त्यागण्यासाठी. आपण म्हणतो ना पुढच्याच ठेस मागचा शहाणा, तसं आपण शहाणपणाने वागलं पाहिजे. म्हणून ते म्हणतात ऐतिह्य याप्रमाणे. गुणेषु माया मात्रेषु ऐल ऐल सम्राडी माम गाथा. ऐल माझे पूर्वज पुरुरवा हे मोठे सम्राट होते. अहो प्रत्यक्ष उर्वशी यांच्याबरोबर त्यांचा विवाह झाला. उर्वशी विरहान मुह्यन, आणि उर्वशीने त्यांच्याबरोबर विवाह केला. पण उर्वशीने त्यांना अटी घातल्या होत्या. त्या अटींचं परिपालन यांचं झालं नाही. शेवटी उर्वशीला सुद्धा 1 वर्ष झाल्यानंतर जायचंच होतं, पण हे उर्वशीमध्ये इतके तल्लीन झाले की शेवटी उर्वशी जेव्हा निघून गेली तेव्हा हा पुरुरवा रडू लागला. आणि त्यक्त्वात् मानं व्रजन्ति तां नग्न उन्मत्त नृपाः. त्यांनी दिगंबर अवस्थेमध्ये फिरू लागला, रडू लागला. अगं उर्वशी, किती दिवस झाले तुझी माझी भेट झाली नाही. अगं तू आणि मी इतके दिवस राहिलो, परंतु माझी अजून तृप्तता झाली नाही. थांब थांब, जाऊ नको उर्वशी. विपन्नन व गाय जाये घोरे तिष्ठेती विक्लवाः. अगं तुझ्यासाठी माझा जीव टाकला मी. आणि ऐल रडू लागला, याला ऐल गीत असं म्हणतात. अहो मे मोहविस्तार काम कळवळ चेतसा. अगं तुझ्यासाठी मी माझं सर्वस्वाचा त्याग केला आणि तू मात्र मला सोडून निघून गेलीस. आणि अहो मे आत्मसम्मोह. या ठिकाणी ऐल राजा कामांध झाला, पण नंतर त्याला कसा पश्चाताप झाला ते महत्वाचे. भगवंताला हे सांगायचे की हे उद्धवा, शेवटी त्याला पश्चाताप झाला. तो म्हणाला मी मोहामध्ये अडकलो. काम कश्मल चेतसा. कामरूपी चिखलामध्ये, कश्मल म्हणजे चिखल, कामरूपी चिखलामध्ये मी गळ्याभर फसलो, चुकलो मी. अरे अरे अरे, मी एवढा मोठा वेदज्ञानी, मी एवढा मोठा तत्वज्ञानी, परंतु मुशितो वर्षपूगा नाम. 1 वर्ष मी या उर्वशी बरोबर खर्च केलं, परंतु आत्मसम्मोह, या सम्मोहामध्ये केवळ मोहामध्ये अडकलो. आणि या स्त्रीनं मला एका खेळणं केलं. खेळणं, क्रीडामृग शब्द वापरलाय. क्रीडामृग चक्रवर्ती. मी कोण आहे? चक्रवर्ती होतो, सम्राट होतो, सगळ्या पृथ्वीचा अधिपती, आणि मला हातातलं बाहुलं केलं म्हणले. एका बाईने मला हातातलं बाहुलं केलं. क्रीडामृग चक्रवर्ती नरदेव शिखामणी. नरदेव शिखामणी. सगळ्या नरदेवामध्ये राजा म्हणजे सगळ्या नरदेवांचा प्रमुख असतो, पण मी शिरोमणी नरदेवाचा. पण सपरिच्छेद महात्मानम. मी माझे सगळे गोष्टी विसरलो. परिच्छद म्हणजे माझं धन गेलं, दौलत गेली, माझं मोठेपण गेलं. हित्वा तृणमीश्वरम. सगळ्या गोष्टीला मी तृणवत मानलं आणि हिच्या मागे लागलो. यांती स्त्रियम चामनम नग्न उन्मत्त वद्रुदन. आणि रडू लागला. आणि मग येऊन मग गच्छंत स्त्रियम त्यांती खरवत पाद ताडिता. भगवंतानी शब्द फार मार्मिक वापरलाय. खरवत पाद ताडिता. एखाद्या गाढवीनं जसं गाढवाला लाथ मारावी तशी ती मला लाथ मारून निघून गेली. याचं उदाहरण माऊलींनी सुद्धा दिलेलं आहे. खरी टेको नेंदी उडे. खरी म्हणजे गाढवीन. टेकू नेंदी उडे, लाथोनी फोडी ना काढे, तरी तो खर मागवता चढे. अशा पद्धतीने माऊलींनी शब्द वापरलाय. तो यासाठीच वापरलाय. आणि भगवंतानी वापरलेला शब्दच म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींनी किती गोष्टीचा अभ्यास केला होता. खरवत पाद ताडिता हा शब्द बरोबर त्यांनी तिथे वापरला. त्यांचा प्रत्येक ग्रंथाचा बारकाईने अभ्यास होता. वयाच्या 16व्या वर्षी एवढा अभ्यास होता. आणि किम विद्या किम तपसा. काय
माझं ज्ञान काय कामाचं, माझी विद्या काय कामाची, माझा त्याग काय कामाचा, माझा अभ्यास काय कामाचा. अरे एका स्त्रीनं मला हातातलं बाहुलं केलं, मौने नसिबेरी असे मनोहृतम, माझं मन हरण केलं. आणि मग मात्र मी एखाद्या मूर्खासारखा स्त्रीभिर्गो खरं वज्जित मी स्त्रीने जिंकला गेलो. आणि या स्त्रीमध्ये मी काय पाहिलं, अहो मी 70 वर्ष पुगान मी उर्वशीच्या बरोबर राहिलो, उर्वशीच्या बरोबर मी क्रीडा केली, पण मी काय पाहिलं तिच्यामध्ये, खरं म्हणजे मी तृप्त झालो नाही. तिचं फक्त शरीर मला आवडलं, देह मला आवडला, पुंशया परिणतम चित्तम. पण उर्वशी पुंशली आहे, पुंशली म्हणजे तिला रोज नवा पुरुष लागतो, पण मला कळलं नाही ती पुंशली इतकी चंचल आहे म्हणून. पुंशल्या परिणतम चित्तम, तिने माझं चित्त हरण केलं. आणि यातून मला कोण वाचवणार आहे, देवाशिवाय कोणी वाचवणार नाही. त्या उर्वशीमध्ये मी काय पाहिलं, स्तनव मांस ग्रंथी कनक कलशा वित्युपमतौ, तिच्यामध्ये तिच्या शरीरामध्ये मांस आहे, मेद आहे, मज्जा आहे, अस्थी आहे, धातू आहे, याच्या पलीकडे काय म्हणे. तिच्या शरीरावरती वरचं फक्त कातड आहे, आतमध्ये सगळं मेद मांस मज्जा सगळं भरलेलं आहे. एवढं सुंदर तिचं नाक मला दिसलं, चाफेकळी. अहो कशाची चाफेकळी, मुखश्लेष्मागारम, तिचं मुख म्हणजे मुख कमल म्हणलो मी. अहो कमल कशाचं, श्लेष्मागारम, काही नाही, बेडक्याने भरलेलं आहे, लाळेने भरलेलं आहे. आणि नयन सुद्धा कशाचे चांगले, तो लोक त्याची तुलना करतात, परंतु सगळे शेंबडं मेकडानेच भरलेले आहेत. डोळे सुद्धा खराब आहेत. तेव्हा असं शरीर मी चांगलं का म्हणालो, मी त्याच्या नादाला का लागलो. बोधितस्यापि देव्या मे सुप्त वाक्यानं दुर्मते हे. आणि मग मात्र स्वतःच विचार केला, चुकलं माझं. देवाला म्हटलं, देवा मला वाचवा, यातून मला तिच्यातून बाहेर काढा. अरे स्त्री म्हणजे काय, बाई स्त्री म्हणजे काय हो, स्त्री म्हणजे काय. त्यांनी म्हटलंय की मुठभर केस आणि पाठीभर मांस, दुसरं काय स्त्री म्हणजे. ते म्हणतात स्वं मांस रुधिर स्नायू मेदो मज्जास्ति संहते बिनमूत्र पुयते रमताम क्रिमीणाम कियद अंतरम. अरे माझ्यात आणि किड्यात काय अंतर आहे, इथपर्यंत आला तो शेवटी. माझ्यात आणि एका किड्यामध्ये, जो किडा गटारीत लोळतो, जो किडा मांसावर बसतो, जो किडा रक्तावर बसतो, त्याच्यावर आणि माझ्यात काय फरक आहे. मी सुद्धा रक्त मांस मेद मज्जा असती याच्यात रममान झालो. स्वं मांस रुधिर स्नायू मेदो मज्जासी संहतौ बिनमूत्र पुयते रमताम क्रिमीणाम कियदंतरम. आणि मग मात्र त्याला पश्चाताप झाला. भगवान म्हणतात, हे उद्धवा, हा पश्चाताप होणं आवश्यक आहे, पश्चातापेन शुद्धती. आणि मग शेवटी त्याला उर्वशीचा गंधर्व लोक नंतर प्राप्त झाला. आणि म्हणून उर्वशी मलोक मथो विहाय आत्मानमात्मन निमगम्य माम उपारमज्ञान विधोत मोहा. आपल्या पूर्वजांबद्दल सुद्धा किती ज्ञान भगवंतांनी ठेवलं होतं. आणि मग असा देव कधी स्त्रैण होईल का, कधी गोपींच्या नादी लागेल. ज्याला एवढं ज्ञान आहे तो कधीच कुठे रममान होणार नाही. भक्तिम लब्धवत साधो कि मन्यदव शिष्यते. याप्रमाणे अन्नमी प्राणाम प्राणार्थनम शरणंतु अहम, याप्रमाणे तो शरण आला देवाला आणि मुक्त झाला, अर्थात त्याला गंधर्व लोक प्राप्त झाला. संतो दिशेन चक्षुजी बहिर्ग समुत्थिता. संत शेवटी मार्गदर्शक असतात. जसा सूर्य हा जगाला प्रकाशित करतो, सूर्य अधिष्ठिनी प्राची आणि ते राणीमध्ये प्रकाशाची. लोक उगाच जाणीव म्हणतात, जाणीव नाहीये, ते राणीव आहे. राणीव म्हणजे काय, प्रकाश. राणीव म्हणजे नवीन अशा प्रकारचा प्रकाशाची आभा, त्याला राणीव म्हणतात. तसं हा संत हे बहिरर्थ समुत्थित आहे. बाहेरचा सूर्य तरी पदार्थाला प्रकाशित करतो, पण संत आत्मपदार्थाला प्रकाशित करतात, ते आपल्या अंतःकरणाला प्रकाशित करतात. म्हणून संतो दिशंती चक्षुंची बहिरर्थ समुत्थित. या ठिकाणी देवता बांधवा संत संत आत्मानमेव. याप्रमाणे आता क्रियायोगाचं वर्णन केलेलं आहे. या ठिकाणी क्रियायोग म्हणजे काय, आपण जी पंचामृत पूजा करतो तो सगळं क्रियायोग आहे, सगळा क्रियायोग आहे. त्या ठिकाणी षोडशोपचारे पूजा, त्याप्रमाणे भगवंताचं आधी त्याला आसन मांडणे, त्याला आवाहन करणे, शंखची पूजा करते, त्याप्रमाणे घंटीची पूजा करणे, कलशाची पूजा करणे, भगवंताचं आवाहन करणे, मग गंध पुष्प धूप दीप यांनी पूजा करणे, पंचामृताने स्नान घालणे, नंतर त्याला ओवाळणे,
हार वगैरे घालणे, चंदन वगैरे लावणे, आणि हे सगळं झाल्यावर याला वैदिक तांत्रिक अशा प्रकारची पूजा म्हणतात. मग कोणत्याही प्रकारचं तुमचा देव असू द्या, शैली दारूमयी, लाकडाची असू द्या, त्याप्रमाणे धातूची असू द्या, कोणती चालेल. आणि मला काही नाही लागत, देव म्हणतात भूर्यप्य भक्तो प्रथम नमे तोषाय कल्पते. मला प्रसन्न करायला काही नाही लागत, गंधो धूप सुमनसो, गंध धूप दीप, पण मन चांगलं ठेवा. सुमनसो दीपो नाद्यम चिकिम पुन्हा. दीपाची धुपाची गरज नाही, पण हे सगळे षोडशोपचार आपण करतो ते करावेत. आणि मग भगवंताची पूजा करावी. त्याप्रमाणे त्याला नैवेद्य दाखवावा, खिचडीचा नैवेद्य दाखवावा, खिरीचा नैवेद्य दाखवावा असं म्हटलंय. तेव्हा खीर, खिचडी याचा नैवेद्य दाखवावा आणि त्याला तांबूल अर्पण करावा. गदा शिशू हलून झाला त्याप्रमाणे प्रल्हाद वगैरे यांची पूजा करावी. त्यानंतर स्वर्ण घर्मानु वाकेन महापुरुष विद्या. आरती वगैरे झाल्यावर महापुरुष विद्या. महापुरुष विद्या म्हणजे काय ते म्हणतात, महापुरुष विद्या म्हणजे जितंते पुंडरीकाक्ष नमस्ते विश्वभावन, ही महापूजा आहे. ते म्हणतात याला महापुरुष विद्या म्हणतात. सहस्र शिषा पुरुषांनी स्नान वगैरे घातलं, खीर, घृत, त्याप्रमाणे लाडू, दाल, खिचडी हे यांचा नैवेद्य झाला की मग पुन्हा शंख भगवंताच्या वरती ओवाळावा आणि त्याप्रमाणे भगवंताची स्तुती करावी. आणि स्तुती करावी, ध्यान करावं, भगवंताचं ध्यान. कृष्णंगमलपत्राक्षम पुण्यश्रवण हे ध्यान आहे. याप्रमाणे मूर्तीचं ध्यान करावं, कृष्णाचं स्वरूप डोळ्यासमोर आणावं. आणि नंतर मग प्रपन्न पाहि मामीश, मग शरणागत वृत्तीने भगवंताला पापाची या राशी आलो थोर पायापाशी, करा दंड नारायणा माझे अपराधा खंडना. या ठिकाणी ते म्हणतात प्रपन्नम पाहि मामीश, देवा मी तुला शरण आलो. हे म्हणून हे मंत्र टाकलेत. हे सगळे जे टाकलेत याला म्हणतात क्रियायोग. आपण जे करतो ते महिनाभर क्रियायोग करतो. म्हणून बारकाईने वाचल्यावर हे लक्षात येतं. इथे शेषामया दत्ताम, आणि मग मी जे दिलंय ते देवा तुम्ही घ्या म्हणून डोकं खाली ठेवावं आणि नंतर भगवंताच्या वरती अक्षर टाकून त्याला उतरून ठेवावं. याप्रमाणे केलं म्हणजे भगवंत तुम्हाला सगळ्या प्रकारच्या मुक्ती देतो. आणि त्यातली 5वी मुक्ती साष्टी म्हणजे भगवंता इतकं संपत्ती तुम्हाला प्राप्त करून देतो. तेव्हा अशा पद्धतीने भगवंतासाठी फुलं वगैरे अर्पण करा. पुष्पोद्यानानि रम्यानी, उद्यान निर्माण करा. त्यातून आपल्याच घरामध्ये निर्माण झालेले फुलं देवाला अर्पण करा. आपल्या जवळच्या तुळशी देवाला अर्पण करा. आणि सगळं पूजेसाठी सगळं भगवंताला द्या. तर भगवंत मत साष्टीत आम्ही या, त्याला मी माझी साष्टी मुक्ती देतो. 4 मुक्ती तर सगळ्यांना माहिती आहे, पण साष्टी मुक्ती 5वी मुक्ती आहे. इथं भगवंतांनी साष्टी मुक्तीचं वर्णन केले आणि कपिल महामुनींनी साष्टी मुक्तीचं वर्णन केले. 2च ठिकाणी भागवतात साष्टीचा उल्लेख आलेला आहे. तेव्हा मामेव नैरपेक्षेण भक्तियोगेन विंदती, याप्रमाणे भगवंताचं आता यानंतर परमार्थ निरूपण जे करतील. पुढे उद्या भगवंताचं निजधाम गमन होईल. तेव्हा यानंतर परमार्थ वर्णन करतील आणि नंतर उद्धवाच्या दुसऱ्या अनेक प्रश्नांना उत्तर देत देत भगवंत अंतिमतः बद्रिकाश्रमामध्ये जाण्याचं उद्धवाला कसं सांगतील आणि स्वतः निजधाम गमन कसं करतील या संबंधीचे वर्णन उद्या करण्यात येईल. हरे नमः. पुंडलिक वरदे हर विठ्ठल, सीताकांत स्मरण जय जय राम. पार्वती पते हर हर महादेव. श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये नमः. हरे राम.